सगळीकडेच खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे, माझ्या शेतकऱ्यांना सुखी कसा राहील यासाठी पावसाची अतिशय गरज आहे. सगळीकडे पाऊस पडू दे, माझी सगळी जनता सुखी समाधानी राहू दे ही मी पांडुरंगाची प्रार्थना केलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी ह्या पालखी प्रस्थानासाठी उपस्थित राहत आलेली आहे. यावर्षी सुद्धा मंदिर ट्रस्टनी मला इथल्या आवर्जून आमंत्रण दिलं आणि मी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. नेहमीप्रमाणेच भक्तगणांचा उत्साह अतिशय जोशपूर्ण आहे आणि या जोशपूर्णामध्ये आम्ही अभिषेक केलेला आहे. आता मंडळामध्ये एवढेच मागणं केलेलं आहे की या वर्षी पाऊस पडला असला तरी काही भागामध्ये आपल्या पावसाची कमतरता आहे. सगळीकडेच खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे, माझ्या शेतकऱ्यांना सुखी कसा राहील यासाठी पावसाची अतिशय गरज आहे. सगळीकडे पाऊस पडू दे, माझी सगळी जनता सुखी समाधानी राहू दे ही मी पांडुरंगाची प्रार्थना केलेली आहे. वहिनी, तुम्ही प्रत्येक वर्षी येत असता, पण आज तुम्ही खासदार म्हणून या ठिकाणी प्रथमच आलात, काय आनंद व्यक्त कराल? मी पहिल्यांदाच खासदार म्हणून इथे उपस्थित राहिलेली आहे. ही माझ्या मतदार जनतेने आणि माझ्या पक्षाने पुढची जबाबदारी दिलेली आहे. जनतेची सेवा करण्याचा मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि नक्कीच मी माझ्या कामातून जनतेची सेवा करून नक्कीच मी माझी भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे की ती चांगली पार पाडण्यासाठी माझ्याकडे शक्ती देईल. यंदाच्या वर्षी विठुरायाकडे काय साकडं घालून सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव एवढंच आज तरी. आणि आज हे पालखी प्रस्थान इथून सुरुवात होते आहे. ही पालखी अनेक भक्तगण जात आहे त्याच्यामध्ये ती सुखरूप सगळ्यांना पूर्ण होऊ दे आणि सगळ्या भक्तांना पांडुरंगाच्या अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन घेऊ दे, त्यांच्या मनात पांडुरंग त्यांना भेटून दे असं मी आज याच्या दिवसात